जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, कवी वाल्मिका सारिका मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 6 जुलै। मित्रांनो, जुन्या सिनेमातलं एक गाणं आहे, ते आज मला आठवलं। ते गाणं असं होतं की घरात पोस्टमॅन येतो आणि एक मुलगी ते पोस्टमॅन जे पत्र दिलं ते पत्र घेते आणि ते पत्र पाहते। तिच्या मोठ्या बहिणीच्या नावाने आलेलं असतं पत्र, तिच्या जिजाने पाठवलेलं असतं। तर ते पत्र ती लपवते आणि आपल्या बहिणीला चिडवते। आणि त्यावेळेस ते जे गाणं म्हटलं तर थोडीशी अशी लाईन होती, चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है, दीदी की चिठ्ठी आई है, असं काहीतरी ते गाणं होतं। म्हणून आजच्या विषयाच्या संदर्भात हे गाणं मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं। तर चिठ्ठी म्हणजे काय? चिठ्ठी आई आहे म्हणजे पत्र आलं आहे। पत्रलेखन हे आज जवळजवळ बंदच झालेलं आहे, कारण मोबाईलचं युग आहे। मोबाईलच्या युगामध्ये कोण पत्र लिहित आहे? मोबाईलच्या माध्यमातून सगळे मेसेजेस, सगळे आपले संदेश, आपले विचार सगळे आपल्या मित्रांना, आपल्या नातलगांना आपण कळवून देतो, सगळ्यांना कळून जातात। पण पत्रलेखन जे आहे ते बिलकुल बंद झालं, काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा पत्रलेखन कसं करावं हे शिकवलेलं जात होतं, पण आज तर खैर सोडून द्या। माझी एक आवड आहे काय की मला काही चांगलं लिहिलेलं कुठे दिसलं, आवडलं ते मी ते जपून ठेवतो आपल्याजवळ। म्हणजे काही जुन्या काळी पत्र यायचे आमच्या नातलगांचे, मोठे लोकांचे, असे आशीर्वादात पत्र यायचे, किंवा काही प्रसंगानुसार काही पत्र यायचे, ते पत्र मी जपून ठेवलेले आहेत। आणि ते कधी कधी असं आपण उघडतो आणि ते पत्र वाचतो, तर एक नवीनच प्रकारचा आपल्याला ऊर्जा त्यात मिळते। असे मी पत्र माझे जपून ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे पत्र आहेत। काही पत्राचा उल्लेख मी इथे करतो। आमच्या कॉलनीमध्ये आमचे स्नेही होते अनंतराव वैद्य। श्री अनंतराव वैद्य हे ज्ञानेश्वरीचे कथावाचक, प्रवचनकार होते आणि त्यांचा आमचा खूप स्नेह होता। त्यानंतर 2015 पत्र लिहिलेले माझ्याजवळ आहे। त्यांनी ते माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला आशीर्वादात प्रत हे असं पत्र लिहिलं होतं, कारण की त्यांच्या मुलाची नोकरी बाहेर लागल्यामुळे त्यांनी जबलपूर सोडलं, भोपाळला गेले, पुण्याला गेले आणि ते तिथे राहून, पण जेव्हा प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला त्यांचं आशीर्वादाचं पत्र आवर्जून यायचं आणि भावविभोर मी होऊन जातो त्यांचं लेखन पाहून। असं प्रकारचं पत्र होतं। नंतर परमपूज्य स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांचं 2003चं पत्र आहे। त्यांनी मी जे हस्तलेखन रामचरित मानस हस्तलेखन ग्रंथ केला होता ते ग्रंथ पाहून त्यांनी मला आशीर्वादात्मक पत्र जे दिलं आहे ते पत्र, तो 2003चं, ते पण मी जपून ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे अमरावतीचे अच्युत महाराज त्यांचे पण पत्र आहे आणि समर्थवती शिव सुनीलजी चिंचोळकर यांचे 2000चे पत्र माझ्याजवळ अजून ठेवलेलं आहे। आणि त्यांचे जे मार्गदर्शन आणि त्यांचे जे विचार माझ्यासमोर आले त्यांच्यामुळे माझं कार्य पुढे चाललेलं आहे। माझा एक मामे भाऊ आहे अरुण देशमुख। त्यांनी 1986मध्ये एक पत्र माझ्या मुलाला लिहिलं होतं। आता मोठा मुलगा उमेश हे मुंबईला राहतो आणि त्याने मुंबईला प्रथम आपलं स्वतःचं घर केलं आणि त्या घराच्या वास्तुप्रीत्यर्थ अरुणने हे पत्र उमेशला पाठवलं होतं। 1986चे पत्र आहे। इतके भावनामय, इतकं हृदयाला विदारक करणारं असं ते पत्र आहे, ते मी अगदी जपून ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे माझी लहान बहीण आहे
ती प्रत्येक राखीच्या बरोबर प्रत्येक वर्षी एक पत्र पाठवत असे. तिचे काही 1-2 पत्र खूपच छान लिहिलेले होते प्रसंगानुसार. ते पण पत्र मी जपून ठेवलेले आहे. आणि विशेष म्हणजे माझे 2 शालक होते, म्हणजे माझ्या पत्नीचे भाऊ. त्यांचे अक्षर म्हणजे मोत्यासारखे सुंदर, भाषा अगदी साहित्यिक, इतकं छान लिहायचे पत्र. कसं वाटतं की किती जपून ठेवा, आणि पुन्हा पुन्हा वाचण्याजोगते असे ते पत्र होते. पण कधी कधी अशी आठवण येते तर त्यांची उजळणी करतो आणि मन प्रसन्न होऊन जातं असं. आता पत्रलेखन बंद झालं आहे. जुन्या काळी आठवतं मला, पोस्टमॅन घरी यायचा, दिवसातून 2दा तर कमीत कमी यायचा, सकाळ संध्याकाळ आवाज द्यायचा पोस्टमॅन, आणि दारात पत्र टाकायचं. ते पत्र उचलायची घाई असायची, की इतकी उत्सुकता की काय कोणाचं पत्र आलं, काय अशा प्रकारे हे पत्र असायचं. पण आज म्हणतात ना, हाय हॅलो तर जमाना आहे. मोबाईलवर हाय हॅलो केलं की झालं. आणि त्यामुळे आपल्या लोकांचे जे आत्मिक संबंध आहे ते फक्त औपचारिक राहिलेले आहे असं मला तरी वाटतं. एक वृद्ध दंपती आहे, नवरा बायको. त्यांचा मुलगा अमेरिकेत जाणार आहे. त्याला अमेरिकेत छान नोकरी लागली आहे. आई वडिलांना खूप आनंद होतो, खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे की आपल्या मुलाला एवढी मोठी नोकरी अमेरिकेमध्ये लागलेली आहे, त्याला भरपूर पगार मिळणार आहे, खूप आनंद आहे. पण याचबरोबर थोडंसं दुःख पण आहे, वाईट पण वाटतं आहे की मुलगा लांब दूर जाणार आहे परदेशामध्ये. म्हणजे मुलाचा विरह आहे, त्याच्यामुळे दुःख पण आहे. पण मुलाचं चांगल्याकरता त्यांना सुख पण आहे, आनंद पण होत आहे. अशा प्रकारे ते नवरा बायको आपल्या मुलाला निरोप देतात. जेव्हा मुलगा जातो तेव्हा आई मुलाला म्हणते, बाळा तू मला फोन नाही केलं तरी चालेल, पण महिन्यातून 1 पत्र मला लिहून पाठवत जा. म्हणजे मला कधी जेव्हा तुझी आठवण येईल मी ते पत्र उचलेन, आणि असं मला वाटेल की ते पत्र पाहिल्यावर तू माझ्याजवळ आहे. अशा प्रकारे पत्राची महिमा असते. आणि पत्र कसं असतं की त्याप्रमाणे काही ऐतिहासिक पत्र पण आहेत जे आज इतिहासात आहे, आणि ते महत्त्वपूर्ण पत्र आहेत. पंडित नेहरूंनी त्यांच्या मुलीला इंदिरा गांधीला लिहिलेलं पत्र, राजनीती आणि समाजशास्त्र समाजकारण या विषयावर लिहिलेलं त्या काळातलं पत्र फार महत्त्वपूर्ण होतं. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामीने शंभू राजास पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व त्यांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी कसं काय आपलं राज्य तयार केलं, त्यांचं महत्त्व काय, त्यांचे गुण काय, त्यांचे आदर्श काय, हे सगळं त्या पत्रामध्ये शंभू राजा त्यांना कळवलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी शिवरायाचे 8वे प्रताप अशा प्रकारे ते पत्र आहे. आणि ते पत्र शंभू राजास दिलं, ते पण फार महत्त्वाचं पत्र आहे. त्याचप्रमाणे समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा एक पत्र लिहिलं होतं. हे केव्हा लिहिलं पत्र? अफजल खान वधाच्या पूर्वी अफजल खान येत आहे हे जेव्हा समजलं आणि त्यांची लोकांची भेट होणार आहे, त्यावेळेस शिवाजी राजास त्यांनी जे पत्र लिहिलं ते काव्यमय रूपात पत्र होतं. आणि त्या कविताची विशेषता ही होती की त्या कविताच्या प्रत्येक लाईनीतलं, प्रत्येक पंक्तीतलं पहिलं अक्षर असं जर जमवलं तर त्याचा अर्थ निघत होता, बिजापूरचा सरदार येत आहे. असं बिजापूरचा सरदार येत आहे हे वाक्य तयार होत होतं जर लाईनीचं प्रत्येक शब्द असं घेतला. म्हणजे बिजापूरचा सरदार येत आहे, सावध रहा, सावधान रहा. हे काव्यमय पत्र समर्थ रामदासांचे शिवाजी महाराजांना लिहिले फार प्रसिद्ध आणि ऐतिहासिक पत्र आहे. अशा प्रकारे पत्र त्या काळात लिहिले जात होते. पण आज तर वैज्ञानिक युग आलेलं आहे. वैज्ञानिक युगामध्ये आपल्याला भौतिक सुख खूप मिळतात आहे, आनंद आहे त्याच्यामध्ये, काही हरकत नाही. मोबाईलचं युग आहे. आपण मोबाईलमध्ये फोनवर बोलतो, नुसतं बोलत नाही
ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांना प्रत्यक्ष पाहूसुद्धा शकतो. आपले मित्र किंवा आपले नातलग, आपले मुलंबाळं परदेशात आहे त्यांनासुद्धा आपण व्हिडिओ कॉल जे म्हणतो आपण, म्हणजे त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष पाहतो आणि बोलत करतो. हे चॅटिंगचं युग झालेलं आहे म्हणतात. मोबाईलमध्ये लोक चॅटिंग करतात. आपलं जे काही वार्ता असते त्याला चॅटिंग असं म्हणतात आणि त्याच्यातच समाधान आजकाल आहे. त्यामुळे आपण थोडंसं आपसामध्ये दुरावत आहे. जुन्या काळी उन्हाळ्याची सुट्टी व्हायची, आम्ही लोक नेहमी आमच्या जुन्या काळ मामाच्या गावी जाऊया असं एक गाणं पण होतं त्या काळामध्ये. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आली, शाळांना सुट्टी लागली की मामाच्या घरी जायचं गावी. आणि मामाच्या घरी गेलं की तिथे छान आजी खूप प्रेम करायचे. आजी चुलीवरचा स्वयंपाक करून गरम गरम ज्वारीची भाकरी, आणखीन शेतातलं ताजे वांग्याचं भरीत, असं भाकरी आणि भरीत असं ते अन्न खाऊन खूप छान वाटायचं, खूप आनंद व्हायचा. आणि घरी आल्यावर कधीतरी आजीला आम्ही ते पत्र लिहायचं की आजी तुझे त्या गरम गरम भाकरीची आणि भरिताची, वांग्याच्या भरिताची खूप आठवण येते का, आम्ही पुढच्या वर्षी परत येणार. अशा प्रकारे म्हणजे पत्रलेखन चालू असायचं. आणि पण आज काय, आज नुसती मोबाईलवर आपण मेसेज टाकून देतो आणि त्याप्रमाणे समाधान मानतो, तृप्त होतो. अशा प्रकारे आज थोडासा एक वेगळा विषय घेऊन थोडीशी याच्यावर मी चिंतन केलं आहे की पत्राचं काय महत्त्व आहे. पण आणि जे पत्रलेखन आज पडद्याचा आड गेलेलं आहे पद्धत, पण त्याच्यामध्ये किती महत्त्व आहे, त्याचं काय आहे ते, हे सगळं आजच्या चिंतनामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास आवडल्यास कृपया शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.